अपयशातून यशाकडे मार्टिन मेडोज यांच्या या पुस्तकामध्ये एक शक्तिशाली सत्य दडलंय. प्रत्येक अपयशात पुढचं पाऊल यशाकडे नेत असतं. या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत अपयशाला घाबरायचं नाही, तर त्याचा उपयोग कसा करायचा. चला तर सुरू करूया आपला यशाचा प्रवास फ्रॉम फेलियर टू सक्सेस, अपयशापासून यशापर्यंत. मार्टिन मेडोज यांचे फ्रॉम फेल्युअर टू सक्सेस हे पुस्तक आपल्याला अपयशातून कसे शिकायचे, त्यावर मात कशी करायची आणि अंतिम यशाची तयारी कशी करायची हे शिकवते. हे पुस्तक अपयश म्हणजे काय आणि त्याला सर्जनशीलतेने कसे सामोरे जायचे हे स्पष्ट करते, ज्यामुळे तुम्हाला यश मिळविण्यात मदत होते. पुढे जा आणि अपयशाकडे एका नवीन दृष्टिकोनातून पहा. तुम्ही किती वेळा अपयशी ठरला आहात आणि निराशेने हार मानली आहे? किती वेळा अपयशाने तुमचा संकल्प खराब केला आहे? वारंवार येणारे अपयश टाळण्यासाठी थोडीशी आशा काहीतरी बदलू शकते. जर तुम्हाला अपयशापासून यशाकडे प्रवास करायचा असेल, तर तुम्हाला येथून सुरुवात करावी लागेल. या सारांशात आपण मार्टिन मेडोज यांनी लिहिलेल्या फ्रॉम फेल्युअर टू सक्सेस या पुस्तकाची चर्चा करू. अपयशावर मात करण्यासाठी आणि यश मिळविण्यासाठी तुम्ही आवश्यक दैनंदिन सवयी आणि व्यायाम शिकाल. परिचय. हे पुस्तक अपयश म्हणजे नेमके काय आहे आणि ते सर्जनशील पद्धतीने कसे हाताळायचे हे सांगते, जे तुम्हाला यश मिळविण्यात मदत करेल. लेखकाने त्याच्या आयुष्यात अनेक अपयशांना तोंड दिले आहे. पुस्तकात तो त्याच्या मित्राच्या अपयशाची जागा कशी घेतली आणि शेवटी वर्षानुवर्षे तो मिळवण्याचा प्रयत्न करत असलेले यश कसे मिळवले याचा त्याचा उत्तम अनुभव सांगतो. अपयश ही जीवनाची एक वस्तुस्थिती आहे. तुम्ही त्यावर रागावू शकता किंवा तुम्ही त्याच्याशी मैत्री करू शकता आणि तुमचे जीवन बदलण्यासाठी ते एक साधन म्हणून वापरू शकता. त्याऐवजी जर तुम्हाला सर्जनशील दृष्टिकोन घ्यायचा असेल, तर हे पुस्तक तुम्हाला मदत करेल. तुम्हीही मानसिक लवचिकता विकसित करू शकता आणि पराभवाला यशात बदलू शकता. हे पुस्तक निवडण्याची अनेक कारणे आहेत, परंतु सर्वात महत्त्वाची 2 कारणे आहेत. पहिले, त्यात अनेक व्यायाम आहेत जे तुम्ही तुमच्या शिक्षणात लागू करू शकता. दुसरे, जेव्हा मी हे पुस्तक ऑर्डर केले तेव्हा मला त्याची किंमत पाहून आश्चर्य वाटले. आणि मला वाटले की बरेच लोक ते ऑर्डर करू शकणार नाहीत. आणि कदाचित या पुस्तकाचा सारांश सर्वांना हे पुस्तक ऑर्डर करायचे की नाही हे ठरवण्यास आणि ते सविस्तरपणे वाचण्यास मदत करेल. हा सारांश शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा आणि मला खात्री आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात सापडतील. या पुस्तकातून तुम्ही शिकाल पराभवाबद्दल विचार करण्याचा एक वेगळा मार्ग, 7 प्रकारचे अपयश आणि ते कसे हाताळायचे, यशस्वी होण्यासाठी अनुकूल मानसिकता विकसित करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी 5 नियम आणि पद्धती, पराभवाचा सामना करण्यासाठी 5 पायऱ्यांची प्रक्रिया, पुढे जाण्यासाठी ताकद निर्माण करण्यासाठी 3 प्रमुख रणनीती, हार मानण्याची 4 कारणे. चला तर मग सुरुवात करूया. भाग 1. फॅशनची तुमची व्याख्या काय आहे? अपयशाचा सरळ अर्थ असा की जेव्हा तुम्ही एखाद्या घटनेतून काही शिकण्यात यशस्वी होता तेव्हा ते तुमचे अपयश असते. जर तुम्ही सतत तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर होऊन नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही नेहमीच काहीतरी नवीन शिकाल आणि हे तुम्हाला अधिक मजबूत बनवेल आणि तुमची दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करण्यास मदत करेल. अपयश तुमच्या भविष्यावर किती परिणाम करते हे तुम्हीच नियंत्रित करता. अपयशाबद्दलचे तुमचे मत बदलण्यासाठी तुम्ही या पुस्तकातील रूपकांचा वापर करू शकता. अपयशाबद्दल तुम्ही 3 शक्तिशाली रूपके वापरू शकता. अपयश म्हणजे एका चक्रव्यूहातून मार्गक्रमण करणे असा विचार करा, ज्यामध्ये प्रत्येक अपयश तुम्हाला शेवटाच्या जवळ जाण्यास मदत करते. अपयशाकडे शिल्पकलेचे साधन म्हणून पाहणे आणि अपयशाला एक फिल्टर म्हणून समजा जे समर्पित नसलेल्यांना काढून टाकते. अपयशातून शिका. अशा प्रकारच्या अपयशांपासून वाचण्यासाठी मोठ्या ध्येयांना प्राधान्य द्या आणि तुमची बहुतेक ऊर्जा ती साध्य करण्यासाठी केंद्रित करा. यशासाठी तुमचे लक्ष्य कमी करणे आवश्यक आहे. कंटाळा स्वीकारा आणि तुमच्यासाठी चांगल्या काम करणाऱ्या गोष्टींशी चिकटून राहा, जरी त्या आता सुरुवातीला जितक्या रोमांचक होत्या तितक्या नव्हत्या तरीही. अत्यंत लक्ष केंद्रित करा. तुम्हाला ज्या ध्येयापर्यंत पोहोचायचे आहे त्याच्या सारावर लक्ष केंद्रित करा.
बऱ्याचदा तुम्ही फक्त एकाच आवश्यक कृतीवर लक्ष केंद्रित करू शकता, ज्यामुळे इतर सर्व कृती सोपी किंवा अनावश्यक होतील. अधिक स्पष्टता आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी ही कृती करा. भीतीमुळे येणाऱ्या अपयशाला तोंड देणे. चौथा प्रकारचा अपयश. अपयश भीतीमुळे प्रेरित होते. हे अज्ञाताचे भय, नाकारण्याचे भय, स्वतःची ओळख गमावण्याची भय आणि नातेसंबंध गमावण्याची भय यामध्ये विभागले जाऊ शकते. अज्ञाताचे भय आणि नाकारण्याच्या भयाला सामोरे जाताना ते रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वतःला कठीण आणि अस्वस्थ परिस्थितीत टाकणे, ज्यामध्ये तुम्ही अज्ञात किंवा नाकारण्याचा सामना करता. जितक्या वेळा तुम्ही ते कराल तितके तुम्हाला ते सोपे होईल. लवकरच तुम्ही अस्वस्थतेच्या त्या अप्रिय भावनांमधून कसे बाहेर पडायचे ते शिकाल आणि भीती तुमच्या आयुष्यात एक पक्षाघात करणारा घटक राहणे थांबवेल. जेव्हा तुम्ही तुमची ओळख गमावण्याच्या भीतीने अपयशी ठरता, तेव्हा तुमच्या आयुष्यातील काही नकारात्मक पैलूंना तुम्ही स्वतः मानता. जर तुम्ही लठ्ठपणा, गरिबी, लाजाळूपणा किंवा इतर कोणतेही नकारात्मक गुण तुमच्या ओळखीचा भाग मानले तर त्यांना फेकून देणे भयानक आणि गैरसोयीचे आहे. पण तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की जीवन हे विकासाबद्दल आहे. जितक्या लवकर तुम्ही त्या वाईट गोष्टींपासून मुक्त व्हाल तितके तुमचे जीवन चांगले होईल. शेवटी, लोकांना भीती वाटते की जेव्हा ते काम करायला सुरुवात करतील किंवा त्यांचे साहसी ध्येय गाठतील तेव्हा त्यांचा संबंध तुटेल. ही भीती निराधार नाही. काही लोक तुमच्या प्रयत्नांना त्यांच्या आत्मसन्मानासाठी धोका म्हणून पाहतील. सर्वोत्तम उपाय म्हणजे स्वतःला अशा लोकांभोवती वेढणे जे असे वागत नाहीत आणि तुमचे ध्येय गाठण्यास सक्रियपणे मदत करतील. स्वतःच्या हातून होणाऱ्या अपयशाला तोंड देणे. पाचव्या प्रकारचे अपयश म्हणजे स्वतःच्या भीतीमुळे होणारे अपयश. जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये त्यांच्या भीतींना तोंड देण्यासाठी आत्मविश्वासाचा अभाव असतो, किंवा त्यांना असे वाटत नाही की ते दिलेले ध्येय साध्य करू शकतात, किंवा त्याहूनही वाईट, त्यांना एक माणूस म्हणून स्वतःच्या मूल्यावर विश्वास नाही, तेव्हा ते त्यांच्या प्रयत्नांशी तडजोड करतात. या वर्तनात सहसा अशी सबबी किंवा परिस्थिती निर्माण होते ज्यामुळे अपयश किंवा निष्क्रियता येते. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती नकळतपणे काही कारणास्तव उशिरापर्यंत जागे राहण्याचा निर्णय घेऊ शकते जेणेकरून नोकरीच्या मुलाखतीदरम्यान ते थकलेले दिसतील आणि त्यांच्या यशाची शक्यता कमी होईल. नंतर, जर ते अयशस्वी झाले तर ते, मला ती नोकरी मिळाली नाही कारण मला उशिरापर्यंत जागे राहावे लागले, असा विचार करून त्यांच्या अहंकाराचे रक्षण करतात. बचावात्मक निराशावादाचा सराव करा. दिसण्याच्या भीतीने पुन्हा प्रयत्न केला नाही तर तुम्ही प्रत्यक्षात स्वतःला अपयशासाठी तयार करत आहात. तुमच्या अपयशांना गांभीर्याने घेऊ नका. पुन्हा प्रयत्न करा. जर तुम्ही नवीन काहीतरी शिकताना मूर्ख दिसण्याचे टाळून तुमचा अहंकार जपलात, तर स्वतःला अशाच अनेक परिस्थितीत ठेवा आणि इतर तुमच्याबद्दल काय विचार करतात याची काळजी करण्याऐवजी पुन्हा प्रयत्न करा. नियम 3. यशासाठी सक्षम असल्याचे जाणवा. जर तुम्हाला असे वाटत नसेल की तुम्ही यशस्वी होण्यास सक्षम आहात, तर तुम्ही तुमचे प्रयत्न वाया घालवाल. जर तुम्ही तुमच्या प्रगतीमुळे इतरांना त्रास होईल अशी भीती बाळगून तुमचा विकास मर्यादित करत असाल, तर स्वतःला आठवण करून द्या की एक चांगली व्यक्ती बनल्याने तुम्हाला त्यांना मदत करण्यासाठी अधिक संसाधने मिळतील. जर तुम्हाला तुमची ताकद ओळखता येत नसेल, तर तुमच्या प्रेरणा, ताकद, नातेसंबंध आणि इतर गुणांची यादी बनवा जे तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यास मदत करू शकतात. मग, तुम्ही सोडवलेल्या भूतकाळातील परिस्थितींबद्दल विचार करा आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञ रहा. असे केल्याने तुम्हाला हे समजेल की तुम्ही यशस्वी होण्यास पात्र आहात. संसाधनांसाठी खाणकाम. येथे 3 शक्तिशाली प्रश्न आहेत जे तुम्हाला तुमची ताकद ओळखण्यास आणि तुमच्या मनाला अधिक सर्जनशील विचार करण्यास प्रशिक्षित करण्यास मदत करतील. स्वतःला विचारा, तुमचे ध्येय साध्य करणे तुमच्यासाठी इतके महत्त्वाचे का आहे? या प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी आवश्यक वेळ काढा. तुमची कारणे जितकी मजबूत असतील तितका तुमचा आत्मविश्वास वाढवणे सोपे होईल. तुमचे ध्येय गाठण्यास मदत करणारी तुमची अद्वितीय ताकद किंवा संसाधने कोणती आहेत? वैयक्तिक कौशल्ये आणि गुण तसेच तुमचे ध्येय साध्य करण्यास मदत करू शकतील अशा इतर संसाधनांची यादी करा.
तुमची मागील ध्येये साध्य करण्यासाठी तुम्ही तुमच्या ताकदीचा किंवा संसाधनांचा कधी आणि कसा वापर केला? तुम्हाला ताकद का वाटते याची कारणे यादी बनवल्यानंतर तुम्ही प्रेमळ व्यक्ती आहात, तुम्ही वेळेचे पालन करता, तुमच्यात प्रामाणिकपणा आहे, तुम्ही शिक्षणाला महत्त्व देता किंवा तुम्ही मोठे विचार करता, हे तुम्हाला तुमचा खरा आंतरिक आत्मविश्वास शोधण्यास मदत करेल. जेव्हा जेव्हा तुम्हाला शंका येते तेव्हा पुन्हा आत्मविश्वास येईपर्यंत तुमची यादी पुन्हा वाचा. नियम 4. तुम्ही वैयक्तिक जबाबदारी घेतली पाहिजे. तुमच्या यश आणि अपयशाची वैयक्तिक जबाबदारी घ्या. हे सर्व यशस्वी लोकांमध्ये सामायिक असलेले वैशिष्ट्य आहे. ऐकता तेव्हा तो सकारात्मक स्वर बोलण्यात बदला. किंवा तुम्हाला चांगले वाटेल अशा गोष्टी करून स्वतःचे संगोपन करा. पायरी 3. तुमची स्थिती बदला. अपयशाला तोंड देण्याची तिसरी पायरी म्हणजे तुमची भावनिक स्थिती बदलणे. अपयशाला यशात बदलण्यासाठी सकारात्मक निर्णय घ्या आणि त्यांना चिकटून राहा. हे टाळण्यासाठी अशा क्रियाकलापांमध्ये व्यस्त रहा जे तुमच्या मनातून अपयश काढून टाकण्यास मदत करतील, कारण घरी राहून अपयशावर चिंतन केल्याने काहीही बदल होणार नाही. पायरी 4. त्यातून शिका. अपयशाला तोंड देण्याची चौथी पायरी म्हणजे त्यातून शिकणे. सुरुवातीला तुमच्या अपयशातून शिकलेल्या धड्यांची यादी बनवा. नंतर तुमचा दृष्टिकोन बदलण्याचा आणि तुमच्या पुढील प्रयत्नात यशस्वी होण्यास मदत करण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा. अपयशातून मिळालेले महत्त्वाचे धडे ओळखण्यासाठी आवश्यक तेवढा वेळ घ्या. तुमच्या ध्येयावर काम सुरू करण्यापूर्वी काही दिवस अपयशाचे विश्लेषण करणे चांगले, परंतु त्याच अज्ञात कारणामुळे पुन्हा अपयश येते. म्हणून तुमचे महत्त्वाचे धडे ओळखा आणि नंतर योग्य दिशेने तुमच्या ध्येयाकडे वाटचाल सुरू करा. पायरी 5. तुमचे प्रयत्न पुन्हा सुरू करा. अपयशातून सावरण्यासाठी 5वे आणि शेवटचे पाऊल म्हणजे तुमचे प्रयत्न पुन्हा सुरू करणे. जेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही जिथे सुरुवात केली होती तिथे परत आला आहात तेव्हा तुम्हाला सुरुवातीला काही अनिच्छा वाटू शकते, परंतु सुरुवातीला काही छोटे विजय मिळवल्याने तुम्हाला तुमच्या अपयशावर लवकर मात करण्यास मदत होईल. अपयशातून सावरण्यासाठी तुम्ही या 2 मार्गांपैकी एक निवडू शकता. एका मोठ्या धमाकेदार पद्धतीने सुरुवात करा आणि सकाळी लवकर उठण्याचे ध्येय ठेवून, अगदी टोकाच्या दृष्टिकोनातून दृश्यमान परिणाम लवकर मिळवा. किंवा हळूहळू स्वतःला दैनंदिन दिनचर्येत परत आणण्यासाठी छोटी पावले उचला. तुम्ही तुमचा दिनक्रम अधिक कठीण व्यायामाने सुरू करू शकता. सुरुवातीला हे सोपे असेल, परंतु कालांतराने ते सातत्याने करणे कठीण होऊ शकते. एक चांगला मार्ग म्हणजे एका लहान, सोप्या सत्राने सुरुवात करणे आणि नंतर हळूहळू तुमचे व्यायाम लांब आणि अधिक कठीण करणे. दोन्ही पद्धती सारख्याच प्रभावी असू शकतात, म्हणून तुमच्या परिस्थितीसाठी सर्वोत्तम काम करेल असे तुम्हाला वाटते ते निवडा. भाग 4. पुढे जात राहण्यासाठी ताकद निर्माण करण्यासाठी 3 प्रमुख रणनीती. रणनीती 1. आवड निर्माण करा. पुढे जाण्यासाठी तुम्हाला दीर्घकालीन संकल्पाची आवश्यकता आहे. हे करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दीर्घकालीन आवड विकसित करणे जी तुम्हाला आव्हानांना न जुमानता टिकून राहण्याची प्रेरणा देईल. हे तुम्हाला दीर्घकालीन काम करताना तुमची मानसिक ताकद टिकवून ठेवण्यास मदत करेल. तुम्हाला स्वतःबद्दलही बरे वाटेल. तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडण्यास भाग पाडणारी आणि इतर ध्येयांवर काम करताना तुम्ही अंमलात आणू शकणारा आधार देणारी आवड विकसित करा. यशस्वी व्यक्ती बनण्यासाठी ही एक शक्तिशाली मास्टर स्ट्रॅटेजी आहे. जेव्हा तुम्ही दीर्घकाळ एखाद्या आवडीसाठी स्वतःला समर्पित करता तेव्हा तुम्हाला मजबूत इच्छाशक्ती आणि मजबूत कार्यनीती कशी टिकवायची हे देखील शिकायला मिळेल. स्वतःला समर्पित करा. अशी एखादी गोष्ट शोधा जी तुम्हाला दीर्घकाळ आवडेल. यामुळे तुम्हाला तुमची मानसिक शक्ती वाढवता येईल अशा परिस्थिती शोधण्यास मदत होईल. अशा कल्पनांमध्ये सर्व प्रकारचे खेळ, सार्वजनिक भाषण, स्टँड अप कॉमेडी, नृत्य, योग आणि प्रवास यांचा समावेश आहे. आदर्शपणे तुमच्या आवडीमुळे तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर सतत पाऊल टाकावे लागते. लेखन, प्रोग्रामिंग, स्वयंपाक किंवा रेखाचित्र, चित्रकला किंवा छायाचित्रण यासारखी सर्जनशील कौशल्ये देखील हे करण्याचे चांगले मार्ग आहेत. रणनीती 2. प्रायोगिक दृष्टिकोन स्वीकारा.
पुढे जाण्यासाठी ताकद निर्माण करण्यासाठी तुम्हाला प्रायोगिक दृष्टिकोन स्वीकारावा लागेल. जेव्हा तुम्ही उच्च अपेक्षा ठेवता आणि तुम्ही हरू शकत नाही असा विश्वास करता तेव्हा तुम्ही स्वतःला एका मोठ्या धक्क्यासाठी तयार करता, जसे की निराशा. जेव्हा तुम्ही हे वर्तन वारंवार पुनरावृत्ती करता तेव्हा तुम्ही तुमची इच्छाशक्ती संसाधने वेगाने कमी कराल. एक प्रयोग तयार करा. यशस्वी प्रयोग करण्यासाठी बजेट सेट करा. तुम्ही त्यासाठी समर्पित कराल अशी विशिष्ट संसाधने निवडा, मग ती पैसा असो, वेळ असो किंवा ऊर्जा असो, आणि जोपर्यंत तुम्हाला ठोस डेटा मिळत नाही तोपर्यंत तो चालवा. रणनीती 3. निकाल काहीही असो, मूल्य शोधा. जर तुम्ही गेलात तर तुम्ही दोनदा गमावाल, तिकिटावर खर्च केलेले पैसे आणि वाया घालवलेला वेळ. असा चित्रपट पाहण्यापेक्षा तुम्ही काहीतरी अधिक आनंददायी करू शकला असता. जोपर्यंत तुम्ही तुमच्या ध्येयाची काळजी घेत आहात तोपर्यंत जीवन चांगले आहे. जर तुम्ही फक्त बुडलेल्या खर्चामुळे तुमचे ध्येय गाठत असाल, तर लक्षात ठेवा की तुम्ही आधीच केलेले खर्च कधीही वसूल होऊ शकत नाहीत, म्हणून तुम्ही ते जाऊ द्यावे. आणि त्यांच्याकडून शिका आणि पुढच्या वेळी असे वाईट खर्च टाळा. कारण 4. जर तुम्ही सतत कॅच अप खेळत असाल तर हार मानू नका. जर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत सतत पोहोचत नसाल, तर असे होऊ शकते की तुम्ही ज्या ध्येयाचा पाठलाग करत आहात ते तुम्हाला वाटते तितके महत्त्वाचे नाही. किंवा या उद्दिष्टासाठी वेळ काढण्यासाठी तुम्हाला इतर ध्येये सोडून द्यावी लागतील. जर तुम्ही तुमच्या ध्येयासाठी वेळ काढू शकत नसाल, परंतु इतर कामांसाठी वेळ काढत असाल, तर याचा अर्थ असा होऊ शकतो की तुमची प्रेरणा पुरेशी मजबूत नाही किंवा तुमचे उद्दिष्ट आता प्राधान्य राहिलेले नाही. जर तुम्हाला तुमच्या ध्येयावर काम करायचे असेल, परंतु इतर गोष्टी सतत तुमचे लक्ष विचलित करत असतील, तर तुमच्या महत्त्वाच्या ध्येयासाठी वेळ काढण्यासाठी तुम्हाला त्या विचलित करणाऱ्या गोष्टी सोडून द्याव्या लागतील. ज्याप्रमाणे एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न केल्याने तुमची कामगिरी कमी होते, त्याचप्रमाणे अनेक ध्येयांचा पाठलाग केल्याने तुमची कामगिरी देखील कमी होते. जर तुम्ही सतत तुमच्या ध्येयाशी जुळवून घेत असाल, जर तुम्हाला इतर गोष्टींसाठी वेळ मिळत असेल पण तुमच्या महत्त्वाच्या ध्येयासाठी क्वचितच वेळ मिळत असेल, तर कदाचित तुम्हाला पूर्वी इतके त्याची काळजी नसेल आणि ते सोडून देणे चांगले राहील. जर तुम्ही काही कमी महत्त्वाच्या ध्येयांना सोडून दिले आणि तुमच्या मुख्य उद्देशावर अधिक लक्ष केंद्रित केले तर तुमची महत्त्वाची ध्येये साध्य होण्याची शक्यता जास्त असेल. निष्कर्ष. तर मित्रांनो, अपयशापासून यशापर्यंत या पुस्तकातून अपयशाला यशात बदलण्याचा मार्ग जाणून घ्या. या पुस्तकात अपयशावर मात करण्यासाठी आणि यशाकडे वाटचाल करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या सवयी आणि व्यायामांचे वर्णन केले आहे, ज्यांचा तुम्ही दररोज वापर करू शकता. पुस्तकाच्या मदतीने तुम्ही अपयशाचा सामना करू शकता आणि तुमच्या आयुष्यात पुढे जाऊ शकता. मला आशा आहे की तुम्ही पुस्तकातील महत्त्वाचे पैलू चांगल्या प्रकारे समजून घेतले असतील आणि यशासाठी त्यांचा तुमच्या आयुष्यात वापर कराल. आता तुम्हाला हे माहीत आहे. अपयशाबद्दल विचार करण्याचा एक वेगळा मार्ग. 7 प्रकारचे अपयश आणि ते कसे हाताळायचे. यशस्वी होण्यासाठी अनुकूल मानसिकता विकसित करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी 5 नियम आणि पद्धती. अपयशाला तोंड देण्यासाठी 5 चरणांची प्रक्रिया. पुढे जाण्यासाठी ताकद निर्माण करण्यासाठी 3 प्रमुख रणनीती. हार मानण्याची 4 कारणे. अपयशापासून यशापर्यंत पुस्तक समीक्षा. अपयशापासून यशापर्यंत हे एक प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण पुस्तक आहे जे अपयशांना विजयात रूपांतरित करणाऱ्या व्यक्तींच्या प्रवासावर प्रकाश टाकते. हे पुस्तक आकर्षक कथांद्वारे लवचिकता, दृढनिश्चय आणि अनुकूलतेची शक्ती अधोरेखित करते. अपयशांना शिकण्याच्या संधी म्हणून स्वीकारल्याने शेवटी यशाचा मार्ग कसा मोकळा होतो हे लेखक कुशलतेने दाखवून देतो. चिकाटी आणि वाढीच्या मानसिकतेचे महत्त्व अधोरेखित करणारे एक प्रेरक मार्गदर्शक. हे पुस्तक अडथळ्यांवर मात करून त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रोत्साहन शोधणाऱ्या प्रत्येकासाठी वाचायलाच हवे. हे आशेचे किरण आहे जे अपयशांवर सकारात्मक दृष्टिकोनाची परिवर्तनकारी शक्ती दर्शवते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अपयश हे शेवट नाही, तो फक्त यशाकडे जाणारा वळण आहे. मार्टिन मेडोज यांच्या फ्रॉम फेलियर टू सक्सेस मधील आणखी शिकवणी हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा.
पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लक्षात ठेवा, प्रयत्न थांबवू नका.